नमस्कार मित्रांनो, स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे बेबी कॉर्न चिली। त्याकरिता इथे मी बेबी कॉर्न्स घेतलेले आहेत, आलं घेतलेलं आहे बारीक चिरून, लसूण घेतलेला आहे बारीक चिरून, मिरच्या घेतल्यात, हे कोथिंबीरचे मी ज्या दांड्या असतात त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, शिमला मिरची घेतल्या आणि कांदा घेतला। आता वळूया कृतीकडे। आता हे बेबी कॉर्न्स मी असे या आकारामध्ये बारीक बारीक कापून घेत आहे। मी 2 चमचे यामध्ये कॉर्नफ्लोअर घालत आहे आणि 1 चमचा इतका मी मैदा घालत आहे। आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये मी थोडंसं मीठ घालत आहे आणि परत व्यवस्थित मिक्स करून घेते। आता हे कॉर्न्स फ्राय करून घेऊया। गरम करण्याकरता ठेवलं होतं, तेल गरम झालंय। आता त्यामध्ये मी हे कॉर्न फ्राय करून घेते। फ्राय झालेले आहे। आता मी हे काढून घेते। आता मी याला परत डबल फ्राय करून घेत आहे। हे डबल फ्राय करून मी काढून घेते। एक पॅन ठेवला, त्यामध्ये तेल घालत आहे। आलं घालत आहे आणि मिरच्या घालत आहे। मी साधारण 1 चमचा इतका आलं घेतलाय, 1.5 चमचा लसूण आणि मिरच्या, 2 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, ते परतवून घ्यायचे आहेत। आपलं आलं लसूण परतून झालं। आता मी यामध्ये कांदा आणि शिमला मिरची घालत आहे। आता मी त्यामध्ये 1 चमचा इतका आलं लसूण मिरची पेस्ट घालत आहे। आता हे व्यवस्थित परतवून घेते। आता मी चवीपुरती मीठ घालत आहे। कोथिंबीरच्या काड्या ज्या मी कापून ठेवल्या होत्या त्या मी घालत आहे। त्या पण मी व्यवस्थित एकजीव करून घेते। आता मी यामध्ये सोया सॉस घालत आहे। साधारण 2 स्पून इतकं मी सोया सॉस घातलेलं आहे याच्यामध्ये। यामध्ये मी कॉर्नफ्लोअरची स्लरी घालत आहे। थोडासा इथे मी अजिनोमोटो घालत आहे। व्यवस्थित परतवून घेते आणि हे जे कॉर्न मी फ्राय केलेले आहेत ते आता यामध्ये मी घालत आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपली बेबी कॉर्न चिली तयार आहे।